राम राम मित्रांनो, नमस्कार बरं का. आता याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? पहिलं लेक्चर आपण स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये पाहिलं होतं याच्या आधीचं. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? बेसिक पाहिलं होतं की बाबा स्लोप काय असतं, डिफ्लेक्शन काय असतं आहे ना, टाइप्स ऑफ बीम काय असतात, त्याच्यानंतर त्याची युनिट काय, बाउंड्री कंडिशन काय, या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या होत्या? पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण डेरिव्हेशन पाहिलं होतं आहे ना, डेरिव्हेशन पाहिलं होतं. जर तुम्हाला डेरिव्हेशन कळलं असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. डेरिव्हेशन कळलं नसेल तर त्याच्यातली सगळ्यात शेवटची स्टेप मी जी सांगितली होती, डेरिव्हेशन कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तर डेरिव्हेशन विसरलं तरी चालेल. याच्यानंतर फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, आपण त्या डेरिव्हेशन मधून हा एक फॉर्म्युला आणला होता, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू किंवा बेंडिंग मुवमेंट इक्वल टू EI d2y/dx². हे आपण त्याच्यातून आणलं होतं. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जे इक्वेशन आहे, जर तुम्ही ते डेरिव्हेशन पाहिलं जरी नसेल तरी पण ते डेरिव्हेशन तुम्ही पाहिलं जरी नसेल, तुम्हाला पाहिलं असेल तरी कळलं नसेल, आणि कळलं असेल तरी चांगलं आहे, नाही कळलं तरी चांगलं आहे, काहीच अडचण नाही. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बेटा, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू EI इंटू d2y/dx². EI इंटू d2y/dx². अच्छा, हे काय आहे सर d2y/dx²? हे आपण पाहिलंय, d2y म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह आहे बेटा तो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपण काय बघणार आहे याच्या लेक्चरमध्ये? डबल इंटिग्रेशन मेथड किंवा मेकॉलिस मेथड बघणार आहे. डबल इंटिग्रेशन मेथड किंवा मेकॉलिस मेथड बघणार आहे. ही पहिली मेथड आहे आपल्या चॅप्टरची. 3 मेथड्स आपण बघणार आहेत, मोमेंट एरिया मेथड, कॉन्जुगेट बीम मेथड आणि मेकॉलिस मेथड. 3 मेथड मध्ये हे चॅप्टर खलास होतं. त्याच्यापैकी पहिली मेथड आपण चालू करतोय. ठीक आहे, सो पहिल्या मेथड मध्ये काय आहे, सगळ्यात बेसिक गोष्ट काय बेटा, की मोमेंट इज इक्वल टू, बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू EI d2y/dx². तर बेंडिंग मोमेंट काय असते बेटा? व्हॉट इज बेंडिंग मोमेंट? बेंडिंग मुवमेंट म्हणजे आपण कोणत्या पण एका सेक्शनला घेतो है ना. तुम्ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढली आहे, शिअर फोर्स डायग्राम काढली आहे, ते जर पाहिलं नसेल, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते BMDSFD रिवाइज करा, त्याचं लेक्चर बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे या. पण आता बेंडिंग मुवमेंट काय असते सर? खूप सोपं आहे हो. कोणती पण एक साईड घ्यायची, कुठं पण सेक्शन काढायचा. इथं जर सेक्शन काढला तर या सेक्शनच्या इकडच्या साईडला पाहतो मी, इकडच्या साईडला जितके फोर्स असतील त्याचे प्रत्येकाची मुवमेंट येतो. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर. तो बेंडिंग मुवमेंट ऍट सेक्शन, हे काय आहे तुमचं? बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे, त्याचं साइन कन्व्हेन्शन काय असतं रे? साइन कन्व्हेन्शन. सर साइन कन्व्हेन्शन काय असतं? साइन कन्व्हेन्शन हे बेसिक आहे म्हणून आपण लिहितोय. साइन कन्व्हेन्शन काय असतं? सॅगिंग होताना जर दिसत असेल तर पॉझिटिव्ह, हसताना दिसतंय की नाही? हे जर असं असलं, असं केलं, किती झालं? एकदम भारी हसतंय की नाही? हसत असेल तर बेटा याला आपण काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. हसणं काय असतं रे? पॉझिटिव्ह असतं, म्हणून सॅगिंग पॉझिटिव्ह, याला आपण म्हणतो सॅगिंग. याला काय म्हणतो आपण? सॅगिंग. आणि जर समजा असं नसेल, असं असेल, आता मी याच्याला काय वाटतंय रे? सॅड वाटतंय की नाही? सॅड वाटतंय की नाही? मग सॅड म्हणजे काय? निगेटिव्ह. निगेटिव्ह गोष्ट आहे ना, सॅडच नाही, त्याला आपण म्हणतो हॉगिंग. त्याला आपण काय म्हणतो? हॉगिंग. सो असं जर होत असेल, समजा आता एखादा बीम आहे, ठीक आहे, काहीतरी इथं सपोर्ट आहे, मला इथं बेंडिंग मोमेंट पाहिजे या A पॉइंटला, आणि माझ्याकडे लोड असा आहे. ठीक आहे, आता हा लोड काय करतोय? ह्या लोडमुळे बीम असा डिफ्लेक्ट होणार आहे. असा डिफ्लेक्ट होणार आहे म्हणजे काय? हा रडून राहिला ना रे, रडायसारखा चेहरा झाला ना, याला म्हणतो हॉगिंग. मग ती मोमेंट आपण काय घेणार? निगेटिव्ह. ठीक आहे, आणि जर तेच मी जर समजा पाहिलं, हा असा बीम आहे, या A पॉइंटला मला रिएक्शन घ्यायची, हा असा फोर्स आहे, तर हा फोर्स काय करणार आहे? याला असं वर घेऊन जाणार आहे. म्हणजे हे पॉझिटिव्ह झालं ना रे, हसणं वाटतंय ना, म्हणून याला आपण पॉझिटिव्ह सॅगिंग मुवमेंट म्हणतो. ओके, सो हे झालं तुमचं सॅगिंग आणि हॉगिंग. ओके, याचं साइन कन्व्हेन्शन झालं. आलंय का लक्षात? E आणि I काय? सर E तुम्ही पाहिलेला आतापर्यंत सॉम मध्ये, तुम्ही E पाहिला होता. E म्हणजे काय होता तुमचा? यंग्स मॉड्युलस होता सर. काय तुम्ही बेसिक बेसिक गोष्ट विचारता, आम्हाला माहिती आहे आम्हाला. यंग्स मॉड्युलस है ना. त्याच्यानंतर याचं युनिट काय होतं रे? न्यूटन पर mm². ठीक आहे. आय काय होता सर? मोमेंट ऑफ इनर्शिया. पाहिला आम्ही आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया किती इम्पॉर्टंट असतो आम्ही फ्लेक्चर चॅप्टर मध्ये पाहिलं होतं सर. फ्लेक्चर किंवा बेंडिंगचं चॅप्टर होतं ना, M/I, ते पण लागणार आहे. आपण याच्यात पण पाहिलं होतं, डेरिव्हेशन मध्ये पाहिलं होतं. मे आय फेल यू इंजिनिअरिंग राजू, M/I E/F/Y E/R है ना. त्या इक्वेशन मधला जो आय आहे त्याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ. याचं युनिट काय रे? mm⁴. ठीक आहे, आता E आणि I ची मल्टिप्लिकेशन आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये करावं लागते, त्यावेळेला आपण ते बघू काय करायचं यांचं. आता इंटिग्रेशन समजा, हे बा ही मेथड सॉल्व्ह करायची असेल, या मेथडचं नाव काय रे? डबल इंटिग्रेशन मेथड. डबल इंटिग्रेशन मेथड जर तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट इंटिग्रेशन येणार. मेथडच्या नावामध्ये जर इंटिग्रेशन आहे, आणि जर तुम्हाला इंटिग्रेशन येत नसेल तर काय?
काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला 2 फॉर्म्युले फक्त माहिती पाहिजे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती इंटिग्रेशनचे हे 2 फॉर्म्युले. हे जर तुम्हाला आले तर तुमचं प्रॉब्लेम संपला. कोणते फॉर्म्युले सर? सर मला एक फॉर्म्युला माहिती सर. कोणता रे? इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx याचा फॉर्म्युला काय रे? काय सर? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. बरोबर आहे का रे? शिकलोय सर आम्ही, खूप वेळा शिकलोय सर, इतक्या वेळा केलंय की ना काहीच टेन्शन नाही. माहिती आहे, बरोबर आहे का? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. ठीक आहे सर, हे माहिती आहे. अजून एक फॉर्म्युला काय होता रे? समजा ax प्लस बी चा फॉर्म्युला होता ax प्लस बी रेस टू एन. सर आता काय करायचं? काहीच नाही सर, सोपं आहे. येतं आम्हाला. आम्ही काय करत होतो? ax प्लस बी जसं तसं लिहित होतो. काय करत होतो? जसं तसं लिहित होतो. रेस टू एन प्लस 1 करत होतो अपॉन एन प्लस 1 करत होतो आणि इंटू 1/a करत होतो प्लस सी. ठीक आहे सर, जाऊ द्या सर. एक्स प्लस ए हा ए जर 1 होऊन गेला सर, ए जर 1 होऊन गेला तर एक्स प्लस ए जर असेल रेस टू एन dx, तर हे लक्षात ठेवायचं आहे एक्स प्लस ए रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. तर हा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, तर तुमचं डबल इंटिग्रेशन मेथड संपलं बेटा. काहीच नाही याच्यामध्ये, फक्त तेच करायचं आपल्याला. इंटिग्रेशन घ्यायचं एकाच गोष्टीचं डबल. अच्छा, तर पाहू आता काय मेथड. पहिले आपली मेथड काय? कोणती पण मेथड असली है ना, कोणती पण मेथड असली, आपण खूप मेथड पाहणार या चॅप्टर मध्ये, या सब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, प्रत्येक मेथडच्या वेळेस. आता या चॅप्टर मध्ये किती मेथड आहे? 3 मेथड आहे. कोणती मेथड? डबल इंटिग्रेशन मेथड, तिला अजून काय म्हणतात? मॅकॉलिस मेथड पण म्हणतात. काय म्हणतात? मॅकॉलिस मेथड पण म्हणतात. त्याच मेथड याची ही एक मेथड. दुसरी मेथड काय? मुवमेंट एरिया मेथड. दुसरी मेथड काय? मुवमेंट एरिया मेथड. त्या मेथड. त्याच्यानंतर तिसरी काय? कॉन्जुगेट बीम मेथड. सर 3 मेथड्स आहेत ना. 3 मेथड मध्ये आपण काय करणार? सगळ्यात पहिले त्याला जे काही बेसिक लागतं ते सगळं बेसिक शिकून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवायला जातो ना, आपल्याला बेसिकचं टेन्शन राहतं का? काहीच नाही. म्हणून मी काय म्हणतो, बेटा तुम्ही माझ्याकडे या ना. माझ्याकडे आले तुम्हाला सर, तुम्ही सांगा सर मला याच्या आधीच काहीच येत नाही सर. याच्या आधी ना जे सब्जेक्ट होते मी सगळे विषय फेल आहे सर, मला काहीच येत नाही सर. तरी पण तो माणूस आपल्याकडे येतो, शिकतो आणि तो डायरेक्ट स्कोअर करतो. का बरं? की आपण बेसिक पासून उचलतो रे, डायरेक्ट बेसिक पासून उचलतो. आणि असं उचलतो बेसिक पासून डायरेक्ट वरती ठेवून देतो माणसाला. तो म्हणजे विचार पण करू शकत नाही की अरे इतकं सोपं कसं काय राहू शकतं. जेव्हा मी इंटिग्रेशन शिकत होतो, हे फॉर्म्युले मला एवढे बेकार वाटत होते, इतके सोपे कसं काय होऊन गेले. अचानक सोपे होऊन जातात त्या गोष्टी. सोप्या गोष्टी सोप्या करणं म्हणजे आपलं टेक्निक आहे बेटा. आपल्याकडे ते इतकं म्हणजे एवढं भारी टेक्निक आहे आपल्याकडे की आपण त्या सगळ्या गोष्टी काय करतो? सोप्या करून टाकतो मित्रा. ठीक आहे, पाहावं लागतं रे. माईक बंद झाला तर तुम्हाला ऐकू येणार ना. ठीक आहे, चला आता पुढे काय स्टेप पाहून घ्या. मग प्रत्येक मेथड मध्ये आपण काय करणार? बेसिक पाहणार, त्याच्यानंतर आपण पाहणार स्टेप्स पाहिलं की आपण घेणार प्रॉब्लेम. इतके सारे प्रॉब्लेम की खतरनाक भाई. डायरेक्ट विषयच नाही तुमचा. प्रॉब्लेम संपून जातो. ठीक आहे, ऑफलाईन बॅच मध्ये एवढे प्रॉब्लेम घेतो आम्ही, त्याच्यानंतर एवढ्या टेस्ट घेतो की पोरं डायरेक्ट आहे ना, म्हणजे पोराचे आहे ना, झोपेत पण तुम्ही विचारलं बेटा स्लोप डिफ्लेक्शन मेथड, मॅकॉलिस मेथड, स्लोप कसा फाइंड करायचा, याचा स्लोप काय, याचा स्लोप काय, याचा डिफ्लेक्शन काय, पोरं डायरेक्ट झोपेत बोलतात. रात्री 1 वाजता उठला तुम्ही, उठवा तुम्ही, तरी पोरं उत्तर देतील. एवढं भयानक, इतक्या भारी पद्धतीने आपण शिकवतो. ठीक आहे, पोरं डायरेक्ट खुश होऊन जातात. किती बी डल पोरं राहू द्या, अरे 7-7 वर्ष वायडी राहू द्या, पोरं 2-2 वर्ष वायडी राहू द्या, आपल्याकडे आले ना डायरेक्ट स्कोअर करून जातात. ठीक आहे, चला स्टेप वन काय करायचं भाई. आता समजा हा बीम दिलाय तुम्हाला, हा बीम दिलेला असेल ना, तर सगळ्यात पहिले काय करायचं? मेकॅनिक्स मध्ये काय करत होता मग? फाइंड रिॲक्शन फाइंड करायचं. सगळ्यात पहिले काय करायचं? रिॲक्शन. आरएक्शन म्हणजे काय? रिॲक्शन्स. तर रिॲक्शन काय आली सर? आरए आली सर, आरबी रिॲक्शन आली. रिॲक्शन फाइंड केला सर आम्ही, बरं का. रिॲक्शन फाइंड केला. दुसरी स्टेप काय करायची रे? दुसरी स्टेप केली ना की सगळ्यात पहिले काय करायचं? एक सेक्शन घ्यायचा. काय करायचं? सेक्शन घ्यायचा. कुठे घ्यायचा सर तो? सर इथं घेऊ का इथं घेऊ, कुठं घेऊ? काय करायचं? लेफ्टचा जो सपोर्ट राहतो की नाही, लेफ्टचा सपोर्ट बघायचा. कोण आहे रे? लेफ्टचा सपोर्ट आहे माझा ए. त्याच्यापासून जितकं दूर पळता येईल तेवढं दूर पळायचं. कुठं जायचं सर? बी पर्यंत जायचं का? बीच्या बाहेर तर काही नाही सर. बी पर्यंत म्हणजे बीच्या थोडस इकडे, बीला नाही जायचं आपलं, बीच्या थोडस इकडे यायचं. इथे सेक्शन टाकायचं. त्या सेक्शनला नाव द्यायचं एक्स. काय नाव द्यायचं त्या सेक्शनला? एक्स नाव. कुठं द्यायचं सर हा सेक्शन काय करायचा? लेफ्टचा सपोर्ट पाहायचा. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असंच करायचंय. काय करायचं? प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असं
लेफ्टचाच बघायचा, ए पॉईंट बघायचा, लेफ्टचा जो पण सपोर्ट असेल त्याच्यापासून इतकं दूर जायचं फक्त बीच्या थोडस बाजूला, बीच्या पुढे नाही जायचं, पण सगळ्यात शेवटचा जो सपोर्ट असेल तिथपर्यंत जायचं. इथे आलं की इथे सेक्शन टाकायचं. आता काय करायचं सर, हे बा मला माहिती आहे हा जो बी आहे ना, ह्या बी पासून ह्या ए पर्यंत किती डिस्टन्स आहे सर? सर टोटल डिस्टन्स एल आहे, माहिती आहे तुम्हाला बी माहिती आहे, मला पण माहिती आहे किती डिस्टन्स असतं, हे टोटल असतं एल. ठीक आहे, आता त्यांनी काय करायचं, मग करायचं काय सर, ए पासून आहे ना ह्या प्रत्येकाचे डिस्टन्स फाइंड करायचे. कसे करायचे? काहीच नाही बेटा, काय करायचं, ए पासून समजा ए पासून हा जो डब्ल्यू आहे तुझा सी, W1 जिथे, त्याचा डिस्टन्स A1 आणि हा जो W2 आहे त्याचा डिस्टन्स किती होऊन जाईल, A2. ठीक आहे, हे डिस्टन्स काढून घ्यायचे. हे दिलेले असतात रे तुम्हाला, 1 मीटर 2 मीटर 3 मीटर जे पण असेल ते दिलेलं असतं आपल्याला, आपण ते काढून घ्यायचे. आणि मग हे उरलेलं किती होईल रे, हे उरलेलं किती होईल, उरलेलं डिस्टन्स किती होईल. आता हा जो एक्स सेक्शन आहे, हा एक्स सेक्शन कुठे आहे, ह्या एक्स सेक्शनचं पण डिस्टन्स काढून घ्यायचं. ते डिस्टन्स किती मानायचं आपण, ते जे डिस्टन्स आहे ना बेटा, हे एक्स सेक्शन आहे तुमचं, याचं डिस्टन्स मानायचं आपण एक्स. किती मानायचं आपण, एक्स, कारण एक्स डिस्टन्सवर काहीतरी एक्स डिस्टन्सवर आपण तो सेक्शन घेतला असं मानायचं. मग तुमचा ए सपोर्ट पासून तर तुमच्या सेक्शन पर्यंत डिस्टन्स किती आहे, एक्स. कोणतं बी सेक्शन घेतलं त्याचा डिस्टन्स आपण एक्स घेतो ना, याच्यात काही नवीन आहे का, काहीच नवीन नाही. ठीक आहे, एक्स घेतलं, ह्या लोकांचं काढून घेतलं. आता उरलेलं डिस्टन्स किती येईल रे सर, हे टोटल एक्स आहे, एक्स मधून हे टोटल एक्स आहे, एक्स मधून A1 गेला, हे उरलेलं किती येईल, एक्स मायनस A1. उरलेलं किती येईल, एक्स मायनस A1. सर काही बी सांगतो तुम्ही, एक्स मायनस A1 एवढं पण येणार नाही का, गणित आहे सर. टोटल जर एक्स आहे त्याच्यातून A1 गेला तर एक्स मायनस A1 उरलं. इथे किती आहे सर, एक्स मायनस A2. सर किती, एक्स मायनस A2 उरलं. बरोबर आहे का, काहीच अडचण आहे का, काहीच अडचण नाही बेटा. आता तुम्हाला फक्त एक्स मायनस A1 एक्स मायनस A2 आणि एक्स लक्षात ठेवायचं. आता काय करायचं, मुवमेंट घ्यायची, बेंडिंग मुवमेंट घ्यायची. सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, आपण बेंडिंग मुवमेंट पाहिली ना, तर काय करायची, दुसरी स्टेप लिहा, टेक सेक्शन XX at like away from at distance X from लेफ्ट सपोर्ट पासून काय करायचं, X डिस्टन्स वर एक सेक्शन घ्यायचा. बरोबर, तो कुठे घ्यायचा, ॲज फार ॲज पॉसिबल, बट जस्ट इथं जस्ट लिहा, जस्ट लेफ्ट टू बी है ना, बीच्या जस्ट लेफ्टला घ्यायचा. ओके, इथपर्यंत झालं, सेक्शन घेतला. दुसरी स्टेप, तिसरी स्टेप काय करायची रे, तिसरी स्टेप काय करायची सर, तिसरी स्टेप बेंडिंग मुवमेंट घ्यायची. टेक बेंडिंग मुवमेंट ॲट XX. ठीक आहे, कुठून घ्यायची सर, राईटने घ्यायची का लेफ्टने? भाऊ एवढे जर डिस्टन्स काढले कशाला काढले आपण, ते सेक्शन आपल्याला मुवमेंट घ्या. सर मी राईटने पण घेऊ शकतो, काय घ्यायचं, तिकडे काही गेलंय का आपण, आपले सगळे दुनिया इकडे आहे ना, इकडून घ्यायचं लेफ्ट साईडला. ठीक आहे, लेफ्ट साईडचे सगळे फोर्सेस घ्यायचे, लिहायची काही गरज नाही. अच्छा, तर काय लिहावं सर, बेंडिंग मुवमेंट, त्याला आपण काय म्हणू, MXX म्हणू आपण. ठीक आहे, तर लिहायचं MXX इक्वल. आता इथे काय लिहिलं सर, बेंडिंग मुवमेंट ॲट एक्स. बेंडिंग मुवमेंट काय असते, इकडून चालू करायची. याचं साइन कन्व्हेन्शन काय असतं, साइन कन्व्हेन्शन काय असतं सर, सॅगिंग पॉझिटिव्ह, सर हॉगिंग निगेटिव्ह असतं. सर आम्हाला माहिती आहे सर, आता तर सांगितलं तुम्ही, सॅगिंग पॉझिटिव्ह, हॉगिंग निगेटिव्ह, हे साइन कन्व्हेन्शन आहे सर आमचं. ठीक आहे, आता XX ला आपण काय करतोय रे, XX ला आपण काय करतोय, मुवमेंट घेतोय. सगळ्यात तिकडून पाहायचं, फोर्स कोणता आहे, RA फोर्स आहे. बरोबर, आता RA जर फोर्स आहे, RA इंटू किती डिस्टन्स आहे रे, RA इंटू डिस्टन्स किती सर, X. RA इंटू डिस्टन्स किती, X. सॅगिंग आहे का हॉगिंग, वर चाललंय सॅगिंग होत आहे. बरोबर, सो RA प्लस RA इंटू X. का बरं, डिस्टन्स X आहे ना, RA पासून डिस्टन्स किती, X. दुसरं W1 काय, खाली चाललंय म्हणजे काय होतंय, हे असं जाईल खाली गेलं म्हणजे काय, हॉगिंग होईल. हॉगिंग झालं म्हणजे काय, बघा खाली चाललं, W1 इंटू डिस्टन्स किती रे, W1चं डिस्टन्स किती आहे सर, काय सांगताय सर तुम्ही, W1चं डिस्टन्स X मायनस A1 येणार आहे, मायनस W1 इंटू X मायनस A1. हा जो ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट खूप महत्वाचा आहे बरं का, या मेथडमध्ये या ब्रॅकेटला खूप व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे हा ब्रॅकेट गोल ब्रॅकेट नाही काढतो आपण, याला कसा काढतो आपण, याला काढतो आपण
असा असा हा ब्रॅकेट आहे. या ब्रॅकेटला काय म्हणतात रे, मॅकॉलीज ब्रॅकेट, कारण ते मॅकॉली बाबांनी शोधलंय ना. त्या ब्रॅकेटमध्ये थोडीशी जादू आहे, ती जादू आपण पाहू. ब्रॅकेटमध्ये काय जादू आहे ते आपण पाहू. ते एक्स मायनस A1, ठीक आहे, याला असं लिहायचं. अच्छा, हा झाला. नंतर काय उरलं रे, W2 उरला. W2 असे जितके पण फोर्सेस असतील ना सगळे, आता हे एक्झाम्पल आहे आपलं म्हणून, W2 इंटू एक्स मायनस A2, W2 इंटू एक्स मायनस A2 डिस्टन्स आहे त्याचं, मायनस W2 इंटू एक्स मायनस A2. याला पण जादूचा ब्रॅकेट द्यायचा. कोणता ब्रॅकेट द्यायचा? जादूचा ब्रॅकेट. जादूचा ब्रॅकेट कोण आहे रे? मॅकॉलीज ब्रॅकेट. याला काय म्हणतो आपण? मॅकॉलीज ब्रॅकेट. एवढंच आहे का बाबा? याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तीनच फोर्स होते, RA, W1, W2. अच्छा, पुढे काय करायचं सर? सर हे ब्रॅकेटचं काय हो? सांगतो ना यार, एवढं टेन्शन घेता तुम्ही. काय सर? धगधग हो राहिला, एकदम एकदम याचा धगधग हो राहिला. ठीक आहे, काही नाही. ह्या ब्रॅकेटमध्ये काय असतं, मॅकॉलीज ब्रॅकेटमध्ये कधी पण निगेटिव्ह व्हॅल्यू नसते. कधी पण निगेटिव्ह व्हॅल्यू नसते. जरी ते निगेटिव्ह व्हॅल्यू आली, ह्या ब्रॅकेटच्या आत जर कधी निगेटिव्ह होत असेल, ब्रॅकेटच्या आत कधी निगेटिव्ह होत असेल, तर याची डायरेक्ट पूर्ण व्हॅल्यू काय होऊन जाते? 0 होऊन जाते. याची पूर्ण व्हॅल्यू काय होऊन जाते? 0 होऊन जाते. ज्या ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आली, डायरेक्ट 0 होऊन जातं. ठीक आहे, ते आपण पाहू हळूहळू. जेव्हा प्रॉब्लेम सोडवू ना, तेव्हा खूप जास्त मजा येईल तुम्हाला, तेव्हा समजेल. चौथी स्टेप काय रे सर? चौथी स्टेप काय आहे? चौथी स्टेप अशी आहे सर, आता हे जे तुम्ही काढलं, तर हे इक्वेशन लावायचं सर. चौथं इक्वेशन काय आहे? बेंडिंग मोमेंट दॅट इज नथिंग बट mxx. बेंडिंग मोमेंट म्हणजे काय रे? ही बेंडिंग मोमेंट तर काढली आपण. इज इक्वल टू काय होतं रे? EI d2y by dx2. EI d2y upon dx2. ओके, हे अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन आलं. आता काय करायचं सर? देअरफोर काय करायचं? ह्याला इकडे गेला आपण, तर देअरफोर हे काय म्हणजे EI d2y by dx2 इज इक्वल टू mxx. म्हणजे इक्वेशन काय तयार होऊन जाईल तुमचं? mxx काय इथं लिहिलं आपण? RA इंटू एक्स मायनस W1 इंटू एक्स मायनस A1 मायनस W2 इंटू एक्स मायनस A2. जसं तसं लिहिलं, हे इक्वेशन जसं तसं इथं लिहिलं. बरोबर आहे का? काही चूक आहे का? याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. आता पुढे काय करायचं? पाचवी स्टेप. पाचव्या स्टेप मध्ये पहा, आपल्याला काय काढायचंय? स्लोप आणि डिफ्लेक्शन. स्लोप काय राहतो रे? स्लोप थिटा म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो, स्लोप म्हणजे काय असतो? कधी पण dy बाय dx असतो. dy बाय dx है ना. आता कोणती पण कर्व जर घेतली तुम्ही, तिला जर टँजंट मारला, तर ही लाईन घेतली समजा, हिचा स्लोप कसा काढतो रे आपण? इथं थिटा असतो, तर थिटा समजा हा ट्रायंगल असतो, हा dy असतो तुमचा, हा dx असतो, आणि हा असतो तुमचा थिटा. तर dy बाय dx म्हणजे टॅन थिटा असतो ना आपला, त्याला आपण dy बाय dx घेतो. हे आपण डेरिवेशन मध्ये पाहिलंय मित्रांनो. तर थिटा काय असतो? dy बाय dx. आणि y काय असतो? y असतो, है ना. y म्हणजे डिफ्लेक्शन असतं. अच्छा, तर आपल्याला काय काढायचंय? स्लोप आणि डिफ्लेक्शन काढायचंय. सर इथं जर d2y बाय dx स्क्वेअर आहे, मग काय करायचं? अजून एकदा याचं जर इंटिग्रेशन केलं, हे पहा, इंटिग्रेशन ऑफ लिहू नका एक मिनिट. d2y बाय dx स्क्वेअर जर इंटिग्रेशन जर केलं, तर काय होईल रे? dy बाय dx होऊन जाईल. dy बाय dx होऊन जाईल. सिंपल आहे की नाही? सिंपल, एवढं सिंपल लॉजिक आहे त्याचं. dy बाय dx होऊन जाईल. ओके, मग सर अजून, आणि जर याचं ह्या dy बाय dx चं इंटिग्रेशन केलं, तर dy बाय dx चं इंटिग्रेशन जर केलं मित्रांनो, dx इथं पण dx लिहावं लागेल, तर काय होऊन जाईल मित्रांनो? y मिळून जाईल आपल्याला. हा dx कॅन्सल होऊन जातो, आपल्याला y मिळून जातो. d आणि इंटिग्रेशन कॅन्सल होऊन जातो, y मिळून जातो. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणतो डबल इंटिग्रेशन मेथड. तर आपल्याला 2 वेळा इंटिग्रेशन करायचंय. ठीक आहे, मग काय करायचं? हे जर इक्वेशन तुमचं तयार झालं आणि तुम्हाला जर इंटिग्रेशन येत असेल, हे इक्वेशन एकदा तुम्ही लिहिलं, याच्यानंतर तुम्हाला जर इंटिग्रेशन येत असेल ना मित्रांनो, तर तुमचा प्रॉब्लेम संपला. आता काय करायचं? इंटिग्रेट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, देअरफॉर यू विल गेट EI dy बाय dx, है ना. EI तर कॉन्स्टंट आहे, तो तसा राहील. आणि हा काय होऊन जाईल? d2y बाय dx स्क्वेअरचा dy बाय dx होऊन जाईल. आणि हा जो पुढचा आहे, याचं इंटिग्रेशन करावं लागेल आपल्याला. आता सर हे काय? RA इंटू एक्स. RA काय हो? कॉन्स्टंट. एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? एक्सचं इंटिग्रेशन काय? सोर एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन म्हणजे इथे काय? एक्स रेस टू 1 आहे. एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे काय झालं? RA इंटू एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. बेटा हे कोणाला पण येतं. एक्सचं इंटिग्रेशन आहे एक्स स्क्वेअर बाय 2. एक्सचं इंटिग्रेशन काय? एक्स स्क्वेअर बाय 2, बरोबर. प्लस सी आपण सगळ्यात शेवटी लिहू मित्र. प्लस सी आपण काय करू? सगळ्यात शेवटी लिहू. मायनस, कारण पूर्ण इंटिग्रेशन झाल्यावर मग आपण सी लिहितो ना.
आता काय करू, W1 परत कॉन्स्टंट आहे सर, W1 परत कॉन्स्टंट आहे, W1 कॉन्स्टंट. आता x मायनस ए आलं सर, इथं प्लस होतं, तसंच करायचं रे. x मायनस ए रेस टू काय 1 आहे, 1 आहे म्हणजे काय x मायनस ए A1 चा स्क्वेअर अपॉन 2 हे झालं त्याचं इंटिग्रेशन. ओके, तसंच याचं पण W2 इंटू एक्स मायनस A2 चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस C1 म्हणू आपण, C म्हणजे C1 म्हटलं आपण त्याला, सारखंच आहे. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन, याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर 2. आता याच्यातून तुम्हाला काय मिळून जाईल, हा EI जर इकडे दिला तर तुम्हाला काय मिळून जाईल, थीटा, काय मिळून जाईल, थीटा. देअरफॉर ओके, आता पुढची स्टेप काय सर, 6व्या नंबरची स्टेप. आता y काढायचं, परत एकदा इंटिग्रेशन करायचं, इंटिग्रेट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. मग तुम्हाला काय मिळेल, देअरफॉर EI इंटू वाय है ना, EI इंटू वाय, dy बाय dx इंटिग्रेशन काय होईल, y इक्वल टू, आता सर हे RA जसा तसा बाय 2 जसा तसा एक्स क्यूब बाय 3, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय झालं, एक्स क्यूब बाय 3. ओके, मायनस W1 जसाचा तसा अपॉनचा 2 जसाचा तसा. हे काय आता एक्स मायनस A1 स्क्वेअर होतं, त्याचं काय होऊन जाईल, एक्स मायनस A1 स्क्वेअरचा क्यूब अपॉन 3. सिंपल, हे झालं तुमचं इंटिग्रेशन. मायनस W2 जसाचा तसा W2 अपॉन 2 पण जसाच तसा इंटू एक्स मायनस A2 चा क्यूब बाय 3, हे झालं इंटिग्रेशन. पुढे काय सर, C1चं इंटिग्रेशन काय, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं सर, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन C1 इंटू एक्स असतं. हे झालं आत्ताची इंटिग्रेशन. परत आपल्याला काय करावं लागेल, कॉन्स्टंट ऍड करावं लागेल ना, प्लस C असतं की नाही सगळीकडे, प्लस दुसरा कॉन्स्टंट आहे त्याला आपण काय म्हणू, C2. दुसरा कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणू आपण, C2. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन 3. सर y पण मिळाला, पण हे नुसते इक्वेशन सॉल्व्ह करून लागत नाही. पुढची स्टेप जी असते आपली, स्टेप नंबर 7, अप्लाय बाउंड्री कंडिशन. अप्लाय बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन अप्लाय केल्या की आपण बाउंड्री कंडिशन काय पाहिलं होत्या, सिम्पली सपोर्टेड बीम आहे तर y इज इक्वल टू 0 ठेवायचा, x इज इक्वल टू 0. आता ए पॉइंटला काय म्हटलं होतं आपण, ए पॉइंटला डिफ्लेक्शन 0 असतं, डिफ्लेक्शन 0 असतं. मग ए पॉइंटला x किती रे, 0 आहे, x इक्वल टू 0, डिफ्लेक्शन इक्वल टू 0. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा आपण बाउंड्री कंडिशन अप्लाय करू. आणि फायनल देन अप्लाय बाउंड्री कंडिशन आणि फायनल स्टेप गेट थीटा अँड वाय. ओके, हे झालं तुमच्या स्टेप्स. अशा तुमच्या स्टेप्स आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, एक प्रॉब्लेम घेऊ, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला की तुम्हाला काय उत्तर आहे ते कळून जाते. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची बाउंड्री कंडिशन कशी अप्लाय करायची, त्याचं उत्तर कसं काढायचं ते कळेल. हे फक्त आपण काय लिहिलंय, स्टेप्स लिहिल्या मित्रांनो. तर हे लिहून घ्या. अशा पद्धतीने याच्या स्टेप्स आहे. पुढच्या लेक्चरमध्ये एकदम सोप्या मस्त हेच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तेव्हा तुमचा कॉन्सेप्ट काय होऊन जाईल, एकदम क्लिअर होऊन जाते. ठीक आहे, अशाच पद्धतीने मित्रांनो आपण ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा क्लास घेत असतो. आणि ऑफलाईन क्लासमध्ये ना आपल्याकडे डायरेक्ट लाईव्ह इंटरॅक्शन असतं. तुम्हाला जर काही डाऊट असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये लिहित आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता, जागच्या जागी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. आणि असंच इव्हन याच्यापेक्षा जास्त खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपला क्लास होतो मित्रांनो. आणि गोष्टी इतक्या जास्त सोप्या केल्या जातात, की तुम्हाला काही येत असो नसो याच्या मागचा काहीच इतिहास पाहिला जात नाही. फक्त तुम्हाला शिकवलं जातं, असं शिकवलं जातं की तुम्हाला कुठेच डाऊट येणार नाही मित्रांनो. आणि भरपूर प्रॅक्टिस होते, इतकी प्रॅक्टिस घेतली जाते ना. ऑनलाईन मध्ये काय होऊन जातं यार, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले जात है ना. काही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की त्याच्यानंतर सगळेचे सगळे 50-60 प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येत. इथे क्लासमध्ये ना आम्ही एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, कोणताच प्रॉब्लेम सोडत नाही आम्ही, इतके प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो क्लासमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, मुलांना मजा येते. आणि मजा आली की मुलं काय करतात, टॉप करतात. मजा आली की मुलांना डायरेक्ट सब्जेक्ट आवडायला लागून जातो ना. आणि त्यांना काय लाईव्ह डाऊट क्लिअरन्स होऊन जातं. आता आपण जादूवाला ब्रॅकेट पाहिलाय. हा जादूवाला ब्रॅकेट कसा यूज करायचा ना, पुढच्या लेक्चरला आपण जेव्हा प्रॉब्लेम घेणार तेव्हा त्याची जादू काय ती आपल्याला कळणार आहे. ठीक आहे, अशाच जादुई पद्धतीने मित्रांनो मी स्वतः IIT मधून एमटेक केलेलं आहे. ठीक आहे, पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी माझी गेट क्रॅक केली आहे. सो या सगळ्या गोष्टी कशा सोप्या करायच्या, कसं लक्षात ठेवायचं, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, हे मी चांगल्या पद्धतीने केलंय. मी या सब्जेक्ट्समध्ये टॉपर राहून चुकलेलो आहे. ठीक आहे, सब्जेक्ट्स मी जेव्हा माझ्या बीटेक मध्ये होतो, ज्यावेळेला मी स्वतः हा सब्जेक्ट शिकत होतो इंजिनिअरिंगला, त्यावेळेला स्वतः मी क्लास घेतला होता डायरेक्टली. म्हणजे तुमच्या वयाचा असताना मी हा सब्जेक्ट इतका मस्त प्रिपेअर करून घेतला आणि डायरेक्ट क्लास चालू करून दिला होता कॉलेजमध्ये. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा सब्जेक्ट इतका सोपा आहे. जर मी माझ्या कॉलेजमध्ये पोरांना शिकवू शकतो,
माझे सिनियर मित्र होते, सिनियर्स होते, ज्यांचे क्रिटिकलला होते, म्हणजे सब्जेक्ट निघाला नाही तर डायरेक्ट वायडे होतील असे सब्जेक्ट, अशा कंडिशनला होते, त्या मुलांचे आपण हे सब्जेक्ट काढले. यार तुम्ही तर हुशार आहे, तुम्हाला तर येतं थोडंफार, है ना.